नाही? लक्ष द्या. कोणाच्या तरी घरातला आवाज येत आहे. आवाज बंद करा. कर्कश आवाज येत आहे. म्यूट करून घ्या तुमच्या घरातला आवाज जो येत आहे तो. बघा, कर्मणी प्रयोग करताना आपला जो धातू असतो त्या धातू मूळ धातू जो आहे, मूळ धातू प्लस य अधिक ते. जसं उदाहरणार्थ मूळ धातू पठ प्लस ये प्लस ते पठ्यते. मूळ धातू लिख प्लस ये प्लस ते लिख्यते. आता नियम जो आहे ते नियम काय आहे? जेव्हा आपण कर्मणी प्रयोग करतो तेव्हा कर्ता जो आहे हा तृतीय विभक्तीमध्ये घ्यायचा, कर्म प्रथमा विभक्ती आणि क्रियापद जे आहे हे कर्मानुसार चालेल. म्हणजे त्या कर्मानुसारच लिंग वचन विभक्ती. कर्मणी प्रयोग करताना पुन्हा पश्यती. आता याचा मूळ धातू आहे दृश्य, मग दृश्य अधिक ये अधिक ते दृश्यते. जानाती याचा मूळ धातू आहे ज्ञा, ज्ञा अधिक य अधिक ते ज्ञायते. नयती मूळ धातू आहे नी, नी अधिक य अधिक ते नियते. ददातीचा मूळ धातू आहे दा, दी अधिक य अधिक ते दीयते. गायतीचा धातू आहे मूळ गा, गा अधिक य अधिक ते गीयते. तर परस्मै पदीचे जे आहे आपले धातू ते पहा. यच्छती है ना, मग काय होईल? यच्छतीचा मूळ धातू काय? दा, दीयते. नंतर निंदतीचा निंद्यते, नी धातू आहे ना मूळ, निंद्यते. निंद आहे ना? हा, निंद आहे ना? निंद का नी आहे? निंदती, निंदती. हा, निंदती. दीयते यच्छती आहे त्याचं, दीयते आहे म्हणजे यच्छती आणि दीयतेचं हे कसं काय मला लक्षात मूळ नाही धातू येत. दा आहे. अच्छा, दा यच्छ, दा दीयते यच्छ. आणि हा निंदती शब्द आहे. हो, नी मला इकडनं दिसला नव्हता. निंदती निंद्यते. अस्तीचं भूयते, गायतीचं गीयते. मारियते, मारियतीचं मारियते. तर मारियते लिहिलं तिथं, मारियती पाहिजे ना मग? आत्मनेपदी असेल. नाही नाही, सगळ्याला ते लागतोय. आणि अस्तीचं मूळ धातू भू आहे का? हो, नाही, अस्ती भूयते, भू. त्यानंतर इच्छतीचे इष्यते, क्रियते, करू. आता जे आहे क्रीणाती हे इकडे थोडे पीपीटी मध्ये खाली वर झालेले आहेत. पिबतीचं पा धातू आहे ना, पियते. पियते, हा, जयतीचं जियते. हा, शृणोतीचं श्रूयते. भक्षतीचं भक्ष्यते होईल. भक्षते. रोदतीचं नमतीचं रुद्यते. नम्यते. नमतीचं नम्यते. पचतीचं निंदतीचं पच्यते. निंदते. हा, मारयतीचं हे इकडं मार्यते. मार येते का मार्यते? वर रफार येते का? हा, मार्यते. यवर रफार येईल ना? यवर. हा. करोतीचं क्रियते. क्रीणाती क्रियते. क्रियतेच.
हा, आता इथे आत्मनेपदीचे धातू. वंदते, वंद्यते, कंपतेचं कंप्यते, कंप्यते, हा, त्यानंतर याचतेचं याच्यते, याच्यते, शमतेचं शम्यते, इक्षतेचं इक्षते, ईक्षते, श्लाघ्यते, श्लाघतेचं श्लाघ्यते, सेवतेचं सेव्यते, सेव्यते, भाषतेचं भाष्यते. भाष्यते, हम्म. आता लंघतेचं लंघ्यते, लंघ्यते, उपयुक्त, उपयुक्ततेचे उपयुज्यते, उपयुज्यते, शंकतेचं शंक्यते, शंक्यते, भर्त्स, येते भत्सर येते, ग्रसतेचं ग्रस्यते, भत्स्यर्यते, उहते उह्यते, अपेक्षतेचं अपेक्षते, रोचतेचे रुच्यते. आता कर्मणी प्रयोग जेव्हा आपण करतो त्यावेळेला कर्तृपद आणि म्हणजे क्रियापद हे यांचा सरळ सरळ संबंध नाहीये. इथे या ठिकाणी आपल्याला कर्मपद आणि क्रियापद यांचा संबंध आहे. म्हणजे जे कर्मपदाचं पुरुष आणि वचन असेल ते क्रियापदाचं असेल कर्मणी प्रयोगामध्ये. म्हणजे क्रियापदामध्ये मूळ धातू जो आहे तो परस्मैपदीचा जर असेल तर आत्मनेपदीमध्ये त्याचं परिवर्तन होते. म्हणजे पठती पठ्यते, लिखती लिख्यते, लिख्यते, है ना, असं. म्हणजे कर्मपद सदा प्रथमा विभक्ती में होता प्रथम है, विभक्ती, है ना. आता इथे कर्त्याची तृतीया. म्हणजे आता शिष्य असेल तर शिष्येण प्रश्न पृच्छते, शिष्येण प्रश्नाः पृच्छन्ते. बहुवचन करताना शिष्येण प्रश्नाः पृच्छन्ते म्हणजे कशानुसार चाललं आहे, कर्मानुसार, कर्माप्रमाणे, है ना. इथे कर्त्यानुसार क्रियापद नाही चालत आहे, तर इथे कर्मानुसार क्रियापद चालते आहे. शिष्यैः प्रश्नः पृच्छते. कर्तृपद शिष्य, कर्मपद प्रश्न आणि क्रियापद पृच्छते. आता कर्मणी प्रयोग इकडे दोन दिले तुम्हाला. कर्तरी प्रयोग डाव्या साईडला, उजव्या साईडला कर्मणी प्रयोग. तर रामः पाठम लिखती. रामः हा कर्ता कशात आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे, बरोबर आहे. पाठम कर्म जे आहे द्वितीय विभक्तीत आहे. लिखती कर्त्याप्रमाणे क्रियापद आहे, बरोबर आहे. कर्त्याप्रमाणे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद आहे. म्हणजे कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद हा कर्तरी प्रयोग. पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीय विभक्ती करायची, कर्माची प्रथमा विभक्ती आणि क्रियापद जो आहे हा कर्माप्रमाणेच आहे. म्हणजे कर्ता तृतीय विभक्तीमध्ये येईल कर्मणी करताना, कर्म प्रथमा विभक्ती आणि क्रियापद कर्मानुसार. हे एवढं लक्षात ठेवायचं. एक विचारू का ताई? बोला ना. आता समजा कर्ता बहुवचनी असेल तर रामही, तर आणि कर्मही बहुवचनी असू शकतं का मग? काय आता रामेण पाठाः लिख्यन्ते असं होईल का मग कर्मणीमध्ये? हो, कर्त्याची तृतीयाच राहील, कर्म बहुवचनात राहील, कर्माप्रमाणे बहुवचनामध्ये क्रियापद होईल. आणि समजा पाठव म्हणजे द्विवचनात असेल तर? द्विवचनात असेल रामेण पाठव लिख्यते असंच होईल का? आता तिथे आपण पुढे शिकणार आहोत ना. एकदम तुम्ही डायरेक्ट वरचीच उडी मारता, बाकीच्यांना तसं गोंधळात नाही पाडता. विचारलं, मला शंका आली होती म्हणून. शंका आहे पा इथे पुढे दिलाय आपण. पुढे म्हणजे परस्मैपदीचं प्रथम पुरुषाचे वाक्य घेतले आहे, द्वितीय पुरुषाचे घेतले आहे, तृतीय पुरुषाचे घेतले आहे. आता स्टेप बाय स्टेप चला ना. बर बर बर. हा, पुढे आपण प्रत्येक घेतलेला आहे, पण म्हणजे एकदमच सुरुवातीला घेतलं तर मग ते गोंधळात पडल्यासारखं होते. बर बर. आता बघा इथे बालकेन विद्यालय गम्यते, बालक के द्वारा विद्यालय जाता है. बालिकया पाठ पठ्यते, बालिका के द्वारा पाठ पढ़ा जाता है. तेन देव नम्यते, उसके द्वारा देव नमन किया जाता है. तर कर्मणी प्रयोग करताना बघा
बालकः तम् आह्वयति, बालकेन सह आहूयते. तमचं काय झालं इकडे? सह. सह झाले. हा. हम्म. तौ. आता तुम्ही ते द्विवचनाचं विचारलं ना. हा तेच बस, बाकी काही नाही. हा. बालकः तौ आह्वयति, बालकेन तौ आहूयते. काहीच बदल होणार नाही. बालकः तान् आह्वयति, तर बालकेन ते आहूयन्ते. बालकः त्वाम् आह्वयति, बालकेन त्वम् आहूयते. कळलं का? आता या ठिकाणी नाही आपण बालकेन त्वम आहूयसे लिहिले ना, से लिहिले तिथं. आहूयसे, त्वम आला म्हणजे आहूयसे. बालकेन, मला हे इकडचं दिसलं नाही, साईडला का ते आता दिसते सगळं. हा. बालकः त्वाम् आह्वयति, बालकेन त्वम् आहूयसे. बालकः युवाम् आह्वयति. आता हे आहूयतीचं काय होईल मग? आहूयेते. बालकेन युवाम् आहूयेते. म्हणजे इथे लक्ष द्या, तमचं काय झालंय? सह. तौच राहिलाय, कारण ते दोघ जण आहेत. तान ते, त्वाम त्वम, युवाम युवाम. युष्मान् बालकेन यूयम आहूयध्वे. त्यासाठी तुम्हाला सर्वनाम पाठ पाहिजे ना. महत्वाचं म्हणजे विभक्त्या ह्या ज्या आहे सर्वनाम, अस्मद, युष्मद, तद, हे जे आहे सगळं हे पाठ पाहिजे. तर ते आपल्याला याची इकडे जे आहे, इकडे तृतीया, इकडे प्रथमा, ते करता येते. अन्यथा नाही जमत. बालकः युष्मान् आह्वयति, बालकेन यूयम आहूयध्वे. बालकः माम् आह्वयति, बालकेन अहम् आहूये. बालकः आवाम् आह्वयति, बालकेन आवाम्. काय वर दिसते तुम्हाला इथे? अभयावहे. नाही, काही नाही, सगळ्यात काहीच दिसत नाहीये. काही दिसतच नाही आता. बालकेन आवाम पुढे काहीच नाहीये. खाली आहे ना शब्द या बालकः आवाम याच्यात दिसत नाही. पुढे वरचा कॉल लागतो. अभयावहे दिसत आहे. मला का दिसत नाही मग? मोबाईल वर थोडस वर करा. हालतच नाहीये ते. उदाहरणाने वर्तमान काळामध्ये आता पठतीचं काय होईल? पठ्यते. पठ्यते. छात्रेण श्लोकः पठ्यते. खादतीचं खाद्यते. खाद्यते. गणेशेन मोदकं खाद्यते. ददातीचं दीयते. निर्वाहकेन चिटिका दीयते. है ना? आता सांगा, बालकेन पाठ वदतीचं काय होईल? पाठ पठ्यते. नाही, वदतीचं उच्यते. अच्छा, वदतीचं उच्यते. हा. प्रेषयतीचं प्रेष्यते. आता तुम्ही सांगायचं. आता अंदाज आला ना तुम्हाला? पठती, पठ्यते, मूळ धातू प्लस य अधिक ते लिख्यते. म्हणजे मग आता तुम्हाला वाक्य सांगायचं आणि पूर्ण वाचा, म्हणजे मग तुमची तेवढीच प्रॅक्टिस होते. मया गृहपाठाः लिख्यते. लिख्यते. मया गृहपाठाः लिख्यन्ते. गृहपाठाः आहे म्हणजे इथे काय होईल? बहुवचन क्रियापद येईल. है ना? लिख्यते न होता लिख्यन्ते, कारण काय? कर्म बहुवचनी आहे. गृहपाठाः. आता पुढचं पण वाक्य बहुवचनामध्ये आहे. शाटिकां शाल्यन्ते. शाल्यन्ते. भवता लेखन्या नीयन्ते. भवता लेखन्यः नीयन्ते. बालकेन कार्यक्रमाः पश्यन्ते. दृश्यन्ते. दृश्य धातू. अच्छा, दृश्य. दृश्यन्ते.
मूळ धातू दृश्य आहे ना. वस्त्राणि धनिकेन वस्त्राणी दीयन्ते. दीयन्ते. मग इथं यच्छांते होत नाही, कुठे ददातीचा नाही. यच्छ होते ना. नाही धनिकेन वस्त्राणि दीयन्ते. पुन्हा वर्तमान काळाचे दरिद्रेण कष्ट सह्यते, जनकेन पुत्रः श्लाघ्यते, भगिन्या अनुजः क्षम्यते, भिक्षुकेन धनं याच्यते, सेविकया वृद्धः सेव्यते, भक्तेन देवः वन्द्यते, मया कष्टः सह्यन्ते, कष्टाः सह्यन्ते, शिक्षकेन छात्राः श्लाघ्यन्ते, बालकेन चित्राणि ईक्ष्यन्ते. आता भूतकाळामध्ये, भूतकाळात काय लागतं आपलं? अ लागतो ना. लागतो. हा, पहिली स्लाइड दाखवा ना माझी. आधीची स्लाइड दाखवा ना. हा हीच होती ना इक्षते. हा ठीक आहे. हो. हा बरोबर आहे. आता भूतकाळामध्ये काय लागेल? अ लागेल. म्हणजे लागेल क्रियापदाला. अगम्यत ना. बालकेन विद्यालयः अगम्यत. अगम्यत कपीना फलम फलम अखादत खाद्यत य लागतो ना. अखाद्यत य प्लस य करा ना. कर्मणीच आहे ना. हो. हा, वर लिहायला पाहिजे होतं थोडं. निर्वाकेन चिटिका अदीयत. बुद्धिमत्या बुद्धिमत्या वादः अक्रियत, छात्रैः पाठः अपठ्यत, तया गीतम् अश्रूयत, पुत्रेण जलम् अपीयत, जनैः द्विचक्रिकाः अक्रियन्त, जनकेन भगिन्या असूच्यन्त, निर्दशकेन अभिनेत्र्य अस्मर्यन्त. हा, सगळ्यांनी असल्यापेक्षा 3 वाक्य एकीने, 3 वाक्य दुसरीने, 3 वाक्य असं हा, तर चालेल. असं व्यवस्थित होतं. अर्चकेन श्लोकाः अश्रूयन्त, गृहिणीभिः कार्याणि अक्रियन्त. आता हे अकर्मकचा अर्थ होते. इथे कर्म नाही, करता क्रियापद आहे. ईश्वरः भवति. ताई त्याच्या अगोदरची स्लाइडचा निघाला आणि हा लगेच करायला गेली तर पूर्ण. हा बस जमलं. ठीक आहे, धन्यवाद. आता ईश्वरः भवति. कर्मणी म्हणून लिहून घ्या वर. भूतकाळ कर्मणी म्हणून लिहून घ्या वर हेडिंग. ईश्वरः भवति, ईश्वराः भवन्ति, ईश्वरेण भूयते, ईश्वरेण भूयते, ईश्वराः ईश्वराः भवन्ति, ईश्वरैः भूयते, त्वं भवसि, त्वया भूयते, मया भूयते, अहं भवामि, अस्माभिः भूयते, युष्माभिः भूयते, युवाभ्यां भूयते, आवां भवावः, यूयं भवामः, भवथ. हे पण काढून घ्या पुष्पाताई. होय काढलाय. कारण काय कर्मणी कर्तरी आणि उजव्या साईडला आता कर्मणी प्रयोग. माधवः पुस्तकं पठति, माधवेन पुस्तकं पठ्यते. माधवेन पुस्तके पठ्येते, माधवेन पुस्तकानि पठ्यन्ते, अहं पुस्तकं पठामि, त्वं पुस्तकं पठसि,
पठासीचं काय होईल? पठ्यते. वयं पुस्तकं पठाम माधवेन त्वं पुस्तकं पठ्यसे. पठ्यसे. हा. म्हणजे वर्तमान काळ प्लस करून दिलेलं वाक्य कर्मणी. हम्म. त्यामध्ये बहुवचन पण आलं. एक एक जण वाचा म्हणजे कसंही लक्षात येईल. प्रज्ञा. हो. माधवः पुस्तकं पठति हम्म. ऋषिः नाही नाही, हे वेद. एकाच पहिले सुरुवात इकडूनच वाचा ना. बरं. एका वाक्याच्याच पुढे बघा ना किती केलेलं आहे. अच्छा. माधवः पुस्तकं पठति हम्म. माधवेन पुस्तकं पठ्यते माधवेन पुस्तके पठ्येते माधवेन पुस्तकानि पठ्यन्ते. हम्म. ठीक आहे. आता कोण असते? म्हणजे अहं पुस्तकं पठामि, त्वं पुस्तकं पठसि, त्वं पुस्तकं पठ्यते, वयं पुस्तकं पठामः, माधवेन त्वं पठ्यसे. मग इथं पुस्तकं कसं काय आलं नाही? माधवेन त्वं पठ्यसे अर्थ काय होतो? माधवेन त्वं पठ्यसे. माधव पुस्तक म्हणजे वाचे. पण त्वम तर कर्म नाहीये ना. हा, कर्म आहे का त्वम? इथे त्या दृष्टीने वापरलं आहे. पुस्तकाच्या जागी माधव त्वम करता आलेलं. आहे ना. माधव करता आहे इकडे. त्वम कर्माच्या दृष्टीने वापरलाय. तू वाच. म्हणजे माधवानी म्हटलं म्हणल्यासारखं. हा, माधव म्हणाला. पूर्ण दिसतच नाहीये. आता आपण प्रत्येक ठिकाणी करतोय ना, मया सगळीकडे. आधी जे सुरुवात जेव्हा सांगतो ना त्यावेळेला ते बेस महत्वाचं लक्षात ठेवायचं. ऋषी वेदम पठती ऋषीणा वेद पठ्यते. ऋषी वेदान पठती ऋषीणा वेदाः पठ्यन्ते. ऋषी वेदौ पठती ऋषीणा वेदौ पठ्यते. आता हे विधिलिंग लकार, लोट लकार, कर्तरी आज्ञार्थक. भवान भोजनम करोतु, बालकः क्रीडां क्रीडतु. कर्तरी आहेत. ते कर्मणी नाहीये, हे पहिले कर्तरी आहे. विधिलिंग लकार मधले आज्ञार्थ कर्तरी. करा या अर्थाने. भवान भोजनम करोतु, बालकः क्रीडा क्रीडतु, अंबा पाकं पचतु, बालिका लेखं लिखतु, भवती गृहकार्यं करोतु, छात्रः पाठं पठतु, महोदयः भाषणं स्मरतु, महिला शाकं क्रीणातु. म्हणजे आज्ञा किंवा रिक्वेस्ट असं असते लोट लकार मध्ये. इथे आज्ञा दिली आहे की हे करा, तू भोजन कर, है ना. बालकाला म्हणते की तू क्रीडा खेळ, खेळ खेळ. अंबा पाकं पचतु, हे सगळे करा अशा आज्ञेने दिलेले आहे. आता लोट लकार मधला कर्मणी प्रयोग म्हणजे चाहिए, त्याचा अर्थ काय होईल? आता तिकडे करा, इथे करणा चाहिए, करायला पाहिजे. तिकडे आज्ञा होती करा, इकडे करायला पाहिजे, अशा पद्धतीने. आता पठ्यते पठ्यताम, लिख्यते लिख्यताम, नंतर दृश्यते दृश्यताम, खाद्यते खाद्यताम, क्रियते क्रियताम, स्मर्यते स्मर्यताम, उह्यते उह्यताम, श्रूयते श्रूयताम, ज्ञायते ज्ञायताम, शम्यते शम्यताम. इथे काय लागतो आहे? ताम ताम सगळ्याला लक्षात ठेवायचं. तिकडे कसं पठतीचं पठ्यते. हा, तिकडे पठती पठ्यते. आता लोट लकार मध्ये जे आहे ते पठ्यताम. पठतुचं पठ्यताम होत. हा, बरोबर. हो. लिखतु लिख्यताम, पश्यतु दृश्यताम,
मूळ धातूला इकडे ताम ताम लागेल. हे द्विवचन आहे ना, पण जसं काय वंदेयताम तसं द्विवचन आहे का पठ्यताम? इथे का? हे विधिलिंग लकारचं आत्मनेपदी द्विवचन आहे ना? नाही, स्वतम त ताम अन. बरोबर. जसं वंदेत वंदेयताम वंदेरन तसं विधिलिंग हो तसं आहे हम्म. द्विवचन. हो लोट कारण लकार. पठतू प्रथम पुरुष एकवचन दिलाय ना, तू ताम तर अंतू, हम्म. तू ताम अंतू, अम व म स तम त तू ताम अंतू, स तम त थे तू ताम अंतू. परस्मैपदीचं द्विवचन ताम, हम्म, हम्म. पण कर्मणी सगळं असल्यामुळे या आलं ना. आता हे लक्षात ठेवायचं की इथे ताम ताम लागते. हे लोट लकारचे उदाहरण. बालकेन रसम खाद्यताम, खाद्यताम सेवकेन भारः उह्यताम, उह्यताम भवता भवता स्वागत स्वागत भाषणम भाषण क्रियताम. क्रियताम. मूळ धातू क्री करोती आहे ना. क्रियताम. भारतेन विजय प्राप्यताम, सीतया ग्रंथः पठ्यताम, सर्वैः संस्कृतम् उच्यताम, तैः फलानि खाद्यन्ताम. फलानि इथे बहुवचन आहे, त्याच्यामुळे खाद्यन्ताम. अस्माभिः चित्राणि, चित्राणि पण काय बहुवचन आहे, बहुवचन आहे. म्हणून दृश्यंताम. दृश्यन्ताम. त्वया गृहं गम्यताम, भवद्भिः कार्यं क्रियताम. आता त त प्रत्यय केवळ भूतकाल मध्य प्रयोग कर्मणी प्रयोग. भूतकाळमध्ये ताई निघाला नाही, माझा स्नॅप नाही निघाला, पहिलं पूर्ण चालेल. केल्या. हा बस बस थांबा. झालं. आता इथे गतवान, गतः, गता, गतम. इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल माझं. माझं नाही आहे ना. पीतवान, पीतः, पिता, पितम. लिखितवान, लिखितः, लिखिता, लिखितम. नीतवान, नीतः, नीता, नीतम. दृष्टवान, दृष्टः, दृष्टा, दृष्टम. वर्धितवान, वर्धितः, वर्धिता, वर्धितम. कंपितवान, कंपितः, कंपिता, कंपितम. वंदितवान, वंदितः, वंदिता, वंदितम. रक्षितवान, रक्षितः, रक्षिता, रक्षितम. सेवितवान, सेवितः, सेविता, सेवितम. हे आहे का तुम्हाला? हो की आहे नाही? आहे 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 का? आहे आहे. काढला? तवत्तू प्रत्यय आहे. तो प्रत्यय तो प्रत्यय आहे ना, तवंतु नाही. नाही, त प्रत्यय. हो. आता हे उदाहरणाने आता हे नपुंसकलिंगी. रामेण कार्यं कृतं, देवेन वरः दत्तः. अर्चकेन देवः अर्चितः, तंत्रज्ञेन गृहम् अवलोकितम्, बालकैः कथा श्रुता श्रुतवन्तः, नर्तकीभिः फलानि खादितानि खादितवत्यः. खादितवत्यः. आता खादितवत्यः कसं काय आलंय? स्त्रीलिंगी. नाही, मग इथं आपण तर त्याचं केलंय ना इकडे. फलानी नर्तकीभिः फलानी खादितानि. आता एखादं स्त्रीलिंग कृता. दोघीचं वाचायचं टर्न करा आता, म्हणजे बरं होईल. महिलाभिः चर्चा कृता. निर्वाही निर्वाहीया सूचनाः दत्ताः. गोपालकैः
पद्यानि उक्तानि. काढून घ्या स्क्रीनशॉट. हो. आता हे तव्यत अनियर प्रत्यय विद्यार्थ्याचे कर्मणी प्रयोग. हे पण आहे वाटते तुम्हाला, आहे ना? आहे आहे. आहे हे तब्येत आहे ना, तब्येत पठनीय आणि तब्येत आणि अनियर आहे. पठितव्य. आहे, दोन्ही आहे. पठनीय पठितव्य. पढ़ा जाना चाहिए पुल्लिंगीसाठी. गमनीयम गमितव्यम. चले जाना चाहिए नपुंसकलिंगीसाठी. भवनीया भवितव्या. हुआ जाना चाहिए स्त्रीलिंगी. गच्छति मग आता हे गंतव्य. फक्त एक वचनातच राहील का? द्विवचन बहुवचन राहणार नाही याच्यामध्ये? कशात ह्या आहे ना? क्रिया हे काय गंतव्य गंतव्या गंतव्यम गमनीय गमनीया गमनीयम. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. गंतव्य पुल्लिंगी, गंतव्या स्त्रीलिंगी, गंतव्यम नपुंसकलिंगी. गमनीय गमनीया गमनीयम. मित्रेण पिता द्रष्टव्य. आता ते दृश्य धातू आहे. द्रष्टव्य पण चालेल, दर्शनीय पण चालेल. संपादकेन लेखक मेलनीय किंवा मेलितव्य. त्यानंतर तया गोष्टी गंतव्या किंवा गमनीया. मया पाठ पठनीय किंवा पठितव्य. महिलया सस्यम पालनीयम पालितव्यम. देवेन जनाः रक्षितव्याः रक्षणीयाः. तया सेवा करणीया कर्तव्या. छात्रेण फलं क्रेतव्यं क्रयणीयम्. तैः देवः पूजनीयः पूजितव्यः. काढलं स्क्रीनशॉट? होय, काढला ताई. आता विधिलिंग लकार कर्तरी प्रयोग. संभावनार्थक संभावना कर्तरी प्रयोग आहे. हा. पठती पठेत पठेयुः. लिखती लिखेत लिखेयुः. गायति गायेत गायेयुः. नयति नयेत नयेयुः. वन्दते वन्देत वन्देरन्. श्लाघते श्लाघेत श्लाघेरन्. सेवते सेवेत सेवेरन्. शोभते शोभेत शोभेरन्. कंपते कंपेत कंपेरन्. विधिलिंग लकारचं कर्तरी प्रयोग. अनियमित रूप. प्रथम पुरुष. एकवचन बहुवचन. करोति कुर्यात् कुर्युः. ददाति दद्यात् दद्युः. शृणोति शृणुयात् शृणुयुः. शक्नोति शक्नुयात् शक्नुयुः. जानाति जानीयात् जानीयुः. क्रीणाति क्रीणीयात् क्रीणीयुः. अस्ति स्यात् स्युः. आता इकडे एक वचन बहुवचन. कुर्याम कुर्याम. दद्याम दद्याम. शृणुयाम शृणुयाम. शक्नुयाम शक्नुयाम. जानीयाम जानीयाम. क्रीणीयाम क्रीणीयाम. स्याम स्याम. तर कर्तरी प्रयोग. विधिलिंग संभावनार्थक. संभावनार्थक. सुधीरः गीतम गायेत. सुधीर गीत गा सकता है. म्हणजे संभावना, तो गाऊ शकेल या दृष्टीने. पिता नूतन वस्त्रम आनयेत. अद्य अध्यापकः पाठद्वयं न पाठयेत्. धनिकः 10 रूप्यकाणि दद्यात्. यानम् इदानीम् आगच्छेत्. अद्य सायं वृष्टिः भवेत्. मम प्रत्यागमने विलम्बः स्यात्. बालकः विद्यालयं गच्छेत्. महिला पाकं कुर्यात्. छात्रः लेखं लिखेत. म्हणजे होऊ शकेल अशा गोष्टी या सगळ्या म्हणजे संभावना. विधिलिंग लकार कर्तरी प्रयोग संभावनार्थक पुन्हा. अहम काव्यम लिखेयम. अहम पाठम पठेयम. अहम कार्यम कुर्याम. अहम उपहारम दद्याम. अहम महोदयम जानीयाम. वयम नाटकम अभिनयेम.
वयं गीतं गायेम, वयं श्लोकं वदेम, वयं श्वः नाटकं पश्येम, वयं शाटिका क्रीणीयाम. हे सगळे कर्तरी आहे. विधिलिंगकार मधलं पुन्हा कर्तरी प्रयोग. बालकाः कार्यं कुर्युः, करोतीच कुर्युः. धनिकाः धनं दद्युः, ददाति. कार्यक्रमाः उत्तमं स्युः. भारवाहकाः भारं वहेयुः. महिलाः शाकं क्रीणीयुः. बालिका देवं वन्देत. अध्यापकाः छात्रान् श्लाघेरन्. सेविका वृद्धान् सेवेत. बालकाः शीतवायुं कंपेरन्. अर्चकाः देवं वंदेरन्. म्हणजे विधिलिंगिकार मध्ये वर्तमान काळाचे अशा प्रकारे होतात. आता कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोग अभ्यासासाठी तुम्हाला दिला आहे. बालकः पाठं पठति. आता बालकः पाठं पठतु, लोट लकार आज्ञार्थ कर्तरी प्रयोग. पठेत. पठेत. बालकः पाठं पठेत. मग पठेत इथं य कसा लागलं नाही? लोट लकार घेतलाय ना आपण. अच्छा, लोट लकार घेतला मग. ते इथे कंसात दिलाय ना. अभ्यासाला आलं लक्षात. आता इथे तुम्हाला मिश्र अभ्यास राहील. तुम्हाला इथे मिश्र अभ्यासामध्ये आता ते करावं लागेल. तरी सूचना इथे दिली आहे कंसामध्ये. आता बालकेन पाठः पठ्यते कर्मणी प्रयोग है ना. आता भूतकाळातला बालकेन पाठः अपठ्यत है ना. अपठ्यत त पूर्ण आहे. म्हणजे एक एक दिलाय तुम्हाला. आपण त्याचे सुरुवातीला पूर्ण रूप आहेत का? भूतकाळाचे पूर्ण रूप आहेत. हो. आणि हे बघा ना, कुठे गेला बॅग गेला मी. हा, आता तव तू प्रत्यय जे आहे ना, तव प्रत्यय. बालकेन पाठः पठितः. एकाच क्रियापदाचं बघा तुम्ही डिफरन्स लक्षात येईल तुम्हाला. तेच. त्यानंतर बालकेन पाठः पठ्यताम कर्मणी लोट लकार. तव्यत. बालकेन पाठः पठितव्यः. अनियर बालकेन पाठः पठनीयः. आता डिफरन्स लक्षात आला का? म्हणजे कर्मणी प्रयोग करताना वर्तमान काळाचा जो आहे तो काय झालाय? पठतीचं पठ्यते. भूतकाळामध्ये पठतीचं अपठ्यत. त प्रत्यय मध्ये पठतीचं काय झालंय? पठितः. कर्मणी लोट लकार मध्ये काय झालंय? पठ्यता. तव्यत अनियर तव्यत मध्ये काय झालंय? पठितव्यः. आणि अनियर मध्ये झालंय पठनीय. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कर्तरी प्रयोगाचे कर्मणी करताना वाक्य मराठीत म्हणजे कसं याचे वाक्य कसे होतील ते म्हणजे एखादा आहे का? होतं. आपण आता सुरुवातीला घेतलं ना अर्थसहित. हा, म्हणजे तेच तिथे घेतलेलं तशाच प्रकारे. ठीक आहे. हे आपण आणि आपल्या परिचयाच्या पुस्तकातही दिलेलं आहे. करेक्ट. हे कशासाठी एका स्लाइड वर हे कशासाठी दिलं की आता आपण आतापर्यंत वर्तमान काळाचे पाहिले, मग भूतकाळाचे पाहिले, मग तप प्रत्यय पाहिले, मग कर्मणी लोट. आता ते आपल्याला परत परत मागे जावं लागेल ना बघायला. बरोबर आहे ना. कोणते प्रत्यय कसं आहे तर हे कसं आहे एकाच ठिकाणी तुम्हाला आता कर्मणी प्रयोग असेल तर काय होईल? एका क्रियापदाचे करून दाखवलेले आहे. वर्तमान काळ असेल तर, भूतकाळ असेल तर, लोटलकार असेल तर, व्यत्यय आणि हे एकाच क्रियापदाचे करून दाखवलेले आहे की नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं कुठलं लागतं प्रत्ययाप्रमाणे है ना. तव्यत मध्ये तव्य, अनियर मध्ये काय? निय. कर्मणी लोटलकार मध्ये काय? ताम. त प्रत्यय मध्ये काय? त. कर्मणी भूतकाळ मध्ये काय लागतो? अ लागतो ना. अपठ्यात ऐ लागतो. आणि त प्रत्यय त्याचा जो आहे भूतकाळाचा. आणि वर्तमान काळाचं य आणि ते. ठीक आहे. आता हे कर्तरी प्रयोग विधिलिंग लकार. अरे इथे काय प्रॉब्लेम झाला? पीपीटी संपली वाटते इथे. झाली वाटते.
संपले. असं ही पीपीटी होत नाहीये. इथून रन होत नाहीये. तीच आहे. इथे संपलं. झाले सगळे स्क्रीनशॉट काढून? काय म्हटलं? पुष्पाताई, झाले ना? करू स्टॉप? हो हो. आम्ही हा करू. हा काय? हो हे काढलं का पुष्पाताईंनी? हो हो हे काढलंय ना, काढलं. लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवा. हे जे आहे, पठ मूळ धातू प्लस य अधिक ते पठ्यते. हे कशामध्ये? वर्तमान काळाचं जेव्हा आपण परस्मैपदीचे प्रत्यय जे आहे कर्मणी प्रयोग करताना, है ना? नंतर हे धातू लक्षात ठेवायचे. पश्यती म्हणजे काय होते? तर दृश्यते. जानातीचं काय होते? ज्ञायते. नयतीचं काय होते? ते नीयते. ददातीचं दीयते. गायतीचं गीयते, है ना? हम्म. हे मूळ यच्छतीचं. धातू माहित पाहिजे ना आपल्याला तेव्हा त्याचा. तुम्हाला पहिले मूळ मूळ धातू येते. माहिती आणि ते प्रत्यय लागलेले. म्हणजे मग काय आत्मनेपदीचं काय आहे तर मग आत्मनेपदीचं जे आहे ते. मग हे आता तुम्हाला शिष्येन प्रश्न पृच्छते. कर्मणी प्रयोग करताना वाक्य दिले आहे तुम्हाला. बालकेन विद्यालयम गम्यते. हे वर्तमान काळाचे. आता भूतकाळाचं दिलंय. काय होते भूतकाळाचं? अखाद्य, अकर्म्य. अगम्य, है ना? तो हलंत द्यायचा ना. नाही, पूर्ण त पूर्ण. हम्म. अखाद्य त, अगम्य त, हे पूर्ण. आता हे स्क्रीनशॉट काढलाय तुम्ही, है ना? पठ्यताम, लिख्यताम, आज्ञार्थाचे, दृश्यताम, खाद्यताम, क्रियताम. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे धातूचं, मग सोपी जाते, आहे की नाही? कर्मानुसार क्रियापद एवढंच लक्षात ठेवायचं. हम्म. कर्त्याची तृतीया विभक्ती, ते जो फंडा आहे सुरुवातीचा, हा सगळ्याला आहे. काय आहे? कर्ता तृतीया विभक्तीमध्ये, कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे. कर्म के अनुसार हे लक्षात ठेवायचं. आणि मग त्यानुसार जसं कर्म असेल, ज्या वचनात असेल त्या वचनानुसार, त्या लिंगानुसार ती विभक्ती जी असेल कर्माची, त्यानुसार ते क्रियापद राहील कर्मानुसार. मग ते बहुवचनामध्ये असेल कर्म, द्विवचनामध्ये असेल, पुल्लिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल, नपुंसकलिंगी असेल, ती सर्व नामं असतील, त्यानुसार चालवायचं. ठीक आहे? काही समजलं का? हो. स्टॉप शेअरिंग कर. हो. आता होमवर्क तुम्ही जे आहे ते पुस्तकामधली वाक्ये जी आहेत किंवा या आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलेले सगळे वाक्य करून पहा, क्रियापद लिहा आणि मग तुम्हाला वाक्य जमेल. प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही.